आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे। मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी एका डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे। मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांचे पैसे कमी पडले आता, ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला, कालपर्यंत मी थांबलो होतो, मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं CBIची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभाव्य। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे मिळतात ते बघावेत। काय बोलतो आपण, थोडं भान पाहिजे। कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता तू बघणार, तू कोण होतास का त्यावेळेला? अरे आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झालास ना, तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत, मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय। आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं। एक गोष्ट मला आपलं सांगायची आहे, अनिल परब साहेब तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात। चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्या दिवशी होती, पौर्णिमा होती, त्या दिवशी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे। बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती, त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता, त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते। आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे। मला नक्की माहिती नाही, तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे। आपण शिकलेली व्यक्ती आहोत, हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय। आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं, आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल। आपल्याला हा जोडून विनंती आहे, कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघणाऱ्याचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे। तेव्हा हे सगळं थांबवा। मी नवीन नाही पक्षामध्ये, 50 वर्षे मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत, तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही। दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मारल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना। आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः। मी काल पण ते सांगितलं होतं, माझं उद्धवजींना आव्हान आहे। हे चये चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत? उद्धवजींना माझं आव्हान आहे, आपण बोलावं। नाहीतर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल। बोला। त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला आहे। 1993 साली तुमच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची नार्को टेस्ट करा असं ते म्हणतात वैयक्तिकरित्या। हो, माझी तयारी आहे उद्याही माझी तयारी आहे। आणि त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा, माझी तयारी आहे बिलकुल। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होती, जेवण बनवत होती खेळला। स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यामुळे मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे लढलेलं माझे हात आहेत। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये रूम घेऊन। तर तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण। तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलीस ना याच्यावरती मला दावा टाकेन। तुमच्यासोबतच याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन।
याच्यावरती मी मानहानी दावा टाकेन, 100% टाकेन. आता बोला, ही खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करायचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालत होता त्याच्यावर अग्रीमेंट नव्हती, ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाही आहे. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालं आहे, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला दाखवीन मी आता, सर, त्यांनी अब्दुल नुकसानीचा तुमचा दावा करणार आहेत ते, आणि त्यांचे जे पैसे आहेत त्याचं पूरग्रस्तांना. मी बोललो त्याच्यावरती. आपण आता आला वाटतं, आला वाटतं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला पटत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला रुचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोडं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. तर त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी CBI चौकशी मागेन या सगळ्या घटनेची. आणि उद्धव साहेबांना पुढं सांगायला, कारण मी होतो कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तो दिसत कसं आहे बाबा, तो दिसणार नाही आता. बोला. 14 दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले. रामदास कदमांनाही आत्ता का आठवलं, कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांनाही आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग उद्धवजींनी सांगावं ना. बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं. मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय, त्यांनी सांगावं, दाखवावं ना, त्या हिंमत असेल तर. हे वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून त्या खुर्चीवरती. या काही जगानं पाहिलंय ना. बाळासाहेब 2012ला गेले, त्यानंतर 14ला तुम्हाला मंत्रिपद दिले असंही सांगितलं. 14ला मला मंत्रिपद दिलं. ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं. आणि ते खातं घ्या का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडाला आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिल्याचं तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर रावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना. मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता? आणि अनिल पवार बोलणार कोण? बोलला होतं उद्धव ठाकरे बोलत ना. त्याला प्रश्न आहे, कारण नेहमी अनिल पवार बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलत? माझं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का? मग तुझी म्हटलं अनिल पवारला बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे, दिवाकर रावते, रामदास कदम या दोघांच्या आमदारक्या पण काढल्यात, मंत्रिपद पण काढलं. कशासाठी? आणि अपक्षाने घेता तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचा? आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत, बनवलीत. वा रे वा. बाळासाहेब असते तर रामदास कदम साहेब असते, तर रामदास कदम, दिवाकर रावते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते. उदाहरण सांगतो. तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या त्या अडचणी वाढू शकतात? अहो मीच काय, माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल बरोबर राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते, कोर्टात देखील गेले होते. आपण देखील त्यावर आक्षेप घेतला. नेमकं काय? मी अजून आक्षेप घेतलेला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडात नाही घालताय. अजून मी आक्षेप घेतलेला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय. त्याचा आपले शब्दपर्यंत मागे घ्या. योग्य वळला मी योग्य ते बोलणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे जर काय जयदेवनी त्यावेळेला ऑप्शन घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं. त्यात वास्तव काय ते बघायला लागेल. ते शासनाला मी पत्र देईन, याची माहिती घ्या, देईन ना. काय अडचण आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबत किंवा 2 दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं आपण म्हटलं. हा जो
काय शिंदे गट बाहेर ठेवला नव्हता, बाहेर ठेवला नव्हता. शिंदे गटाचा सुकडा साफ होणार आहे की उद्धव ठाकरेचा महागासा झालाय, पूर्ण सुकडा साफ झालाय, काय शिल्लक नाही. आणि ज्या मराठी माणसाला 30 वर्षामध्ये मुंबईच्या बाहेर ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय, तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ करायचा राहणार नाही. मी विश्वासानं बोलतोय. काय केलं मराठी माणसासाठी? ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना जन्म दिला. 30 वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती, 30 वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं कोणाला कळेल. बोला. त्यांनी असे आरोप केले का एकनाथ शिंदेजी जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोटो दिले होते का उद्धव ठाकरेंची साथ मी कधीच सोडणार नाही, आणि आज मात्र एकनाथ शिंदेबरोबर. मी असं कधीच बोललो नाही. मी त्यावेळेला ढसाढसा घडलोय आणि या महाराष्ट्राने पाहिलंय. हा चमचा बोलणार कोण आहे? हे बोलू नाही उद्धव ठाकरेंना, बोलू देत ना, बोलू देत ना. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, सीबीआयची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार. मी मानाने माझी महाराष्ट्रामध्ये केले. आज माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असं महिलांचं, बायकांचं, कुणाच्या आणि कुणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होते. कसलं राजकारण करताय? तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात, हे रामदास कदमांना कसं माहिती असं सवाल तुम्ही. अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील. तर नाही रामदास भाई, आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोललेत. उद्धवजी मला, याला काय माहिती आहे का? हा गदळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी, मेन टेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे, ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते, आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते, आणि स्टेडियम मध्ये देखील सारा स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठरवलं आधी? मी कधी पाहिले नव्हते, मी कधी पाहिलं नाही. त्यांनी बघितलं असेल एकट्याने. आम्ही आणि असं तर चांगलं आहे, मग चांगलं आहे ना. भाई, त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अरे सोड रे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला 2 भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं तर मी जाऊन भांडलो त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होते असेल ना? हा, ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे, ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला, पण भाई ॲम्ब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि मी जे वास्तव आहे ते बोललोय. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो, मातोश्री आतमध्ये मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन देणार नाही, आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. हे बोललेत उद्धवजी त्यावेळेला, बोललेत. तो असली विभाग मग ना, ज्यावर रामदास आज विभाग मग काय, आज तू मातोश्रीचा मालकच झालायस. तेव्हा तो विभाग मग होतास, आज तू मातोश्रीचा मालक झालायस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बोलू द्या उद्धवजींना, बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर रामदास कदम स्वागत. बाकडा शोधतोय मी असं. लवकर शोध, उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये, आतून सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे मी? पुन्हा सांगतेस तू? आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडा म्हणला असेल, आहेत ना सोफे आतमध्ये आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अरे आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमट्याला खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमट्याला खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केले सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे चिन्ह आणि पक्ष देण्याचा. त्याविषयी मी आज काय बोलणार नाही, तो विषय माझा नाही. काही वर्षात पक्ष मी चालवत नाही,
तो विषय माझा नाही. काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना चिकन सूप आणि तेलकट वडे दिले. अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतक्या खाली कशाला जाऊ, इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे, थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई पण म्हणजे राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात आहे. सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण म्हणजे रामदास भाईंसंदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत. अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता, जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते, याला लाज वाटली पाहिजे. स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले आणि तुम्ही आमची बदनामी करता काय?